नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतोय महत्त्वाच्या बातमीने. जी दक्षिण विभागातील कचरा वर्गीकरण केंद्रात कचऱ्याचं वर्गीकरण न होता ते व्यापाऱ्याला वापरायला दिल्याचा प्रकार न्यूज 18 लोकमतनं उघडकीस आणला होता आणि त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी या ठिकाणी भेट देऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. तरीही गुन्हा दाखल न झाल्याने मनसेने आज आंदोलन केले. मनसे नेते यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वात आज आंदोलन करण्यात आलं. जर व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर मनसे अधिक तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला. आणि महापालिकेची ही कमालच म्हणायला हवी ती या अर्थाने की खुद्द महापौरांनी म्हणजे न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवल्यानंतर महापौरांनी इथे भेट देऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले होते. मग ही अधिकाऱ्यांची मुजुरी म्हणायची का की अजूनही त्या व्यापाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही? कोण आहेत असे हे अधिकारी जे या व्यापाऱ्याला पाठीशी घालतात? यामध्ये काही त्यांचे आर्थिक हितसंबंध आहेत का? आणि अखेर या सगळ्या घडामोडींनंतर मनसेला इथे येऊन आंदोलन करावं लागलंय. मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह इथे आंदोलन केलंय. न्यूज 18 लोकमतनी सगळ्यात पहिल्यांदा ही बातमी दाखवली होती आणि हे सगळं उघडकीस आणलं होतं की कचरा वर्गीकरण करण्याच्या ठिकाणी एका व्यापाऱ्याला सामान ठेवण्याकरता म्हणून ही जागा जी आहे ती भाड्यानं देण्यात आलेली आहे. उघडे साहेबांची म्हणजे सहाय्यक आयुक्त जे आहेत त्यांची वेळ घेतलेली आहे आणि त्यांच्याकडे जाऊन आम्ही हे सांगणार आहोत की हे जर ताबडतोब जर महापौरांनी आदेश देऊन सुद्धा कारवाई होत नसेल तर आम्हाला आंदोलन करावं लागेल, महानगरपालिका आणि तुम्हाला घेराव घालावं लागेल. हे असं जाऊन आम्ही आज त्यांना इंटिमेशन देणार आहोत आणि ते करतील. बहुधा नाही केलं तर मग आम्ही मनसे स्टाईलने आमचं जे काही आंदोलन आहे आम्ही करू. आणि याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे मुंबईचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्याबरोबर आहेत. विशाल, सगळ्यात पहिल्यांदा ही बातमी जी आहे न्यूज 18 लोकमतनं समोर आणली. महापौरांनी त्यानंतर भेट दिली, तिथे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. बरं, तरीही व्यापाऱ्याविरोधात का गुन्हा दाखल झाला नाही? मनसेलाही आंदोलन करावं लागलं. या व्यापाऱ्याला अधिकारी पाठीशी घालतायत का? नक्कीच विशाल, खरं तर अधिकाऱ्यांच्या आता कार्यक्षमतेवरतीच प्रश्नचिन्ह जे आहेत ते उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यूज 18 सगळ्यात आधी ही बातमी समोर आणली होती की कचरा वर्गीकरण हे व्यापाऱ्याला भाड्यानं दिलं होतं आणि हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या बाबतीत एक बैठक सुद्धा बोलवली होती. बैठक घेतल्यानंतर त्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना थेट आदेश देण्यात आले होते की संबंधित व्यापारी आणि आकांक्षा महिला बचत गट जो आहे या बचत गटांवरती गुन्हे नोंद करा आणि संबंधित अधिकाऱ्यांची सुद्धा याच्यावरती चौकशी करा आणि चौकशीअंती अधिकाऱ्यांवरती सुद्धा गुन्हे नोंद झाले पाहिजेत, अशा प्रकारचे आदेश मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले होते. मात्र गेले 2 दिवस झाल्यानंतर सुद्धा व्यापाऱ्यांवरती किंवा या सामाजिक संस्थेवरती गुन्हे जे आहेत हे नोंद झालेले नाही आहेत. त्यामुळे अधिकारीच आता कुठेतरी चालढकल करतायत का, हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आणि या वर्गीकरण केंद्राच्या समोर आज मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी आंदोलन केलेलं आहे आणि त्यांनी आता महानगरपालिकेला इशारा दिलेला आहे. अधिकारी का असं करतायत हा त्यांनी एक सवाल केला. अधिकाऱ्यांचे काही आर्थिक हितसंबंध आहेत का, असा सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह जो आहे तो उपस्थित केलेला आहे. त्यामुळे आता यशवंत किल्लेदार जे आहेत ते महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त दुगाडे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर जर आज या संबंधित संस्था आणि व्यापाऱ्यावरती जर गुन्हे नोंद झाले नाहीत तर मनसे अधिक तीव्र आंदोलन करेल असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. विशाल, नवल असं वाटतं की महापौरांनी आदेश देऊन सुद्धा त्या संबंधितांच्या विरोधात गुन्हे दाखल होत नाही, कारवाई होत नाही. जर इथे महापौरांचंच ऐकलं जात नसेल तर मग सर्वसामान्यांचं काय, असाही प्रश्न उपस्थित होतोय का? नक्कीच विशाल, खरं तर हाच प्रश्न मुख्य आहे. म्हणजे महापौरांनी आदेश देऊन संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य ओळखून त्यांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा महापालिकेचे अधिकारी फक्त एक ऍप्लिकेशन पोलीस स्टेशनमध्ये देतात आणि त्यानंतर त्याच्या बाबतीत कुठलाही पाठपुरावा जो आहे हा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं केला जात नाही. हा नेमका पाठपुरावा का केला जात नाही, नेमकं कुठेतरी महानगरपालिकेचे अधिकारी या व्यापाऱ्याला आणि संस्थेला वाचवतायत का, हा एक मुख्य प्रश्न आहे. आणि हे मुंबईच्या महापौरांच्या आदेशालाच कुठेतरी अधिकारी केराची टोपली दाखवतायत का, हाच एक प्रश्न आहे. त्यामुळे आता महानगरपालिकेचे अधिकारी नेमकं काय करतात किंवा महापौर याच्या बाबतीत काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे. विशाल, धन्यवाद विशाल या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे एकीकडे महापौरांचा आदेश, दुसरीकडे आहेत महापालिकेचे अधिकारी. महापौरांचंच जर ऐकलं जात नसेल तर याचाच अर्थ तिथल्या जे सत्ताधारी आहेत त्यांच्या ताब्यातच पालिका अधिकारी नाही आहेत. पालिका अधिकारी त्यांची मनमानी करतात हेच यावरनं दिसून येते.
पुढे बोलूयात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा समूह संसर्गाच्या टप्प्यात आलेला आहे अशी माहिती जी आहे ती इन्स्टाकॉगनं प्रसिद्ध केली आणि या कम्युनिटी स्प्रेडमुळे अनेक महानगरांमध्ये रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्याची माहिती इन्स्टाकॉगच्या अहवालात लिहिण्यात आली आहे। या अहवालात ओमायक्रॉनच्या साथीबद्दलची माहिती देण्यात आली आहे। ओमायक्रॉनचा उपप्रकार BA.2च्या रुग्णांची संख्या देशात लक्षणीयरित्या वाढत असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं। या संसर्ग समूहाचा प्रभाव दिल्ली आणि मुंबईमध्ये अधिक असल्याचंही या अहवालात मांडण्यात आलं। ओमायक्रॉनचे बहुतेक रुग्ण लक्षणं नसलेले किंवा सौम्य लक्षणं असलेले आहेत। संसर्ग क्षमता अधिक असलेल्या ओमायक्रॉनच्या BA.2 या उपप्रकाराचेही अनेक रुग्ण देशात आढळल्याचं या अहवालात सांगण्यात आलं। मुंबई शहरात ओमायक्रॉनचं प्रमाण सुमारे 88% रुग्ण असल्याचं समोर आलं, तर डेल्टा आणि डेल्टाच्या उपप्रकारांचं प्रमाण जे सुमारे 10% असल्याचं कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेमध्ये केलेल्या जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्यांच्या अहवालामधून स्पष्ट झालं। एकूण 363 रुग्णांची जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी करण्यात आली, त्यापैकी जवळपास 320 जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलं। मुंबईतील तिसरी लाट ओसरते। मागील महिनाभरात मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या जी आहे ती 20,000पर्यंत गेली, तरी मृतांचं प्रमाण फारसं कमी झालेलं नाही आहे आणि तसंच रुग्णालयात दाखल रुग्णांचं प्रमाणही कमी राहिलं आहे आणि मुंबईत आलेली तिसरी लाट ओमायक्रॉनमुळेच आल्याचं या अहवालावरून स्पष्ट झालं। आपण पाहतोय की मुंबई शहरात ओमायक्रॉनचं प्रमाण सुमारे 88% रुग्ण इतके त्याचे समोर आलेले, तर डेल्टा आणि डेल्टाच्या उपप्रकारांचं प्रमाण जे ते सुमारे 10% असल्याचं कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेमध्ये केलेल्या जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्यांच्या अहवालामधून स्पष्ट झालंय। एकूण 363 रुग्णांची जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी करण्यात आली, त्यापैकी जवळपास 320 जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलंय। याबद्दल आपण बोलणार आहोत। टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर उदय कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत। डॉक्टर उदय, याकडे आपण कसं बघता? आपल्याला आता ओमायक्रॉन हा आपण म्हणू शकतो ब्लेसिंग इन डिस्गाईज, कारण त्याच्यामध्ये सगळे गुणधर्म हे कोरोनाचे आहेत, पण तो अतिशय सौम्य स्वरूपाचा आहे आणि त्याची लागण ज्या झपाट्याने होतीये तर त्याला काही डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे हा गॉड सेंड व्हॅक्सिनेशन असंही, म्हणजे देवाने पाठवलेलं हे व्हॅक्सिनेशन आहे असं काही ठिकाणी म्हटलं जात आहे की तुम्हाला कोरोनाचा संसर्ग तर होणार आहे पण त्याच्यातनं धोका नाहीये। आणि असं जर समजा हर्ड इम्युनिटीच्या दिशेने जाण्यासाठी जर समजा असं त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांनाच मिळणारा जर समजा हा प्रसाद असेल तर त्याच्यातनं बऱ्याच जणांना आपल्याला असं म्हणता येईल की हा कोरोनाच्या महामारीचा अंत सुद्धा आपल्याला म्हणता येईल। पुढेही लाटा येतील पण तरी प्रत्येक जण याच्यामध्ये व्हॅक्सिनेट झालेला असेल, छोटा मोठा, आणि त्यामुळे बऱ्याच जणांना याचा फायदा होणार आहे। तर त्यामुळे जेवढ्या लोकांना ओमायक्रॉन झालेला आहे तर त्यांनी घाबरून न जाता, पण त्याच्याबरोबर 10% लोकांना अजूनही डेल्टा व्हायरस होण्याची शक्यता जी आहे की ज्याच्यामुळे त्यांना जीवाला धोका पोहोचू शकतो, त्यामुळे सावध राहायचंय। पण दुसऱ्या बाजूनी हळूहळू आपले सगळे व्यवहार लवकरच सुरू होणार आहेत। या आशादायी वातावरणाच्या दिशेने बघून आपल्याला हळूहळू आपले नियमित व्यवहारांच्याकडे वळायचंय हे लक्षात ठेवायला लागेल। डॉक्टर उदय, अशी एकूण एक जनसामान्यांमध्ये चर्चा आहे, कट्ट्यावरची चर्चा ही, की आता येणाऱ्या कालावधीमध्ये तसं बघायला गेलं तर म्हणजे कोरोना संसर्ग हा जो आहे हा एखाद्या फ्लूप्रमाणे देखील आपल्याला त्याच्याकडे बघावं लागणार आहे। असा हा संसर्ग तो सौम्य होत जाईल? होय, हा एक आपण म्हणू शकतो व्हायरस वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत, ज्यांचं वेगवेगळं आपल्याला पृथ्वीवरती वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या वेळी त्याचे आघातही झालेले आहेत आणि त्यामुळे हा आत्ताचा मोठा आघात गेल्यानंतर आता आपण असं म्हणू शकतो की जगाचा इतिहास बघितला तर दर 100 वर्षानंतर अशी मोठी महामारी येते। तर त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की निदान आपल्या आयुष्यामध्ये आलेली 23-24 पर्यंत आपल्याला फ्लू सारखं ज्याचं सारखं तयारी ठेवून जे दिनचर्येमध्ये आपल्याला काही काही गोष्टी या अपरिहार्यपणाने ठेवाव्या लागणार आहेत, जसं मास्क किंवा सोशल डिस्टन्सिंग हे बाहेर वावरताना, तसंच स्वतःला घरात आल्यानंतर वाफ घेणं, नाकाला तेल लावणं, अशा काही सोप्या सोप्या गोष्टी जर समजा केल्या तर मला वाटतं की आपण या महामारीतून मुक्तीकडे चाललेलो आहोत असं आपल्याला सांगता येईल। धन्यवाद डॉक्टर कुलकर्णी, आमच्याशी बोलल्याबद्दल। महत्त्वाच्या सूचना देखील या निमित्ताने आपण देऊ केलेल्या आहेत आणि या सगळ्याच्यात पुन्हा एकदा की आपण कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करणं फार आवश्यक आहे, तरच आपण या कोरोनाला थांबवू शकतो। यानंतर जाऊयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेत। गृहमंत्री अमित शहाजींचा प्लॅन होता, मग असं म्हणतात की मोदींना मारेन,
मग असं म्हणतात की बा मी मोदींना मारेन असं म्हटलं, ते एका गावगुंडाला म्हटलं. मग तो गावगुंड कोण, तो सापडत नाही. मग तो सापडतो, तो एक स्टोरी करून सापडतो. आणि मग त्या स्टोरीवर काल पुन्हा ते असं म्हणतात की ज्याची पत्नी सोडून गेली त्याला मोदी म्हणतात. म्हणजे यांना काय म्हणायचं आहे, काय ह्यांचा हेतू आहे. मग यांच्या शरीरामध्ये काही प्रॉब्लेम झाला आहे, इम्बॅलन्स झाला आहे, की अशा प्रकारच्या देशाच्या सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीबद्दल काही बोललं तर आपल्याला प्रसिद्धी मिळते. अशा प्रकारचा जो त्यांच्या नेत्यांनी पॉलिसी मॅटर ठरवलेला आहे आणि ते त्याप्रमाणे सारखं बोलत असतात, हास्यास्पद होत असतात, कोर्टात त्यांच्याविरुद्ध केसेस दाखल होत असतात, कोर्टात त्यांना कमिटमेंट द्यावी लागते की असं आम्ही काही बोलणार नाही. अशा देशाच्या नेत्याला फॉलो करण्यासाठी, तीच कार्यपद्धती पुढे चालवण्यासाठी ते असं म्हणतात की काय असं प्रश्न पडावा. आणि म्हणून या सगळ्या वृत्तीचा आम्ही निषेध करतो. आज महाराष्ट्रामध्ये शेकडो ठिकाणी आज नाना पटोलेंचा निषेध म्हणून कार्यक्रम सुरू आहेत आणि लोकांपर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न चालला आहे की किती राजकारणाचा स्तर घसरावा, किती आपली भाषा ही खालच्या लेवलची न्यावी, याचं एक मोठं उदाहरण महाराष्ट्रामध्ये नाना पटोले जी होत आहेत. काँग्रेसने याचा विचार केला पाहिजे. काल स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धवजीने जे भाषण केलं ते साधारणतः दसऱ्याला तेच होतं, त्याच्या आदल्या दसऱ्यालाही तेच होतं. आणि त्यामुळे थैतायाट एखादा माणूस फ्रस्ट्रेट झाला, निराश झाला, आपण चुकलो आहे हे दाखवता येत नसलं की तो जसा थैतायाट करतो आणि थैतायाटच्या माध्यमातून आपली भूमिका कशी बरोबर आहे आणि दुसऱ्यांची कशी चूक आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतो, तसा थैतायाट सगळ्या भाषणामध्ये कॉमन आहे. आपण दसऱ्याचं भाषण काढून पाहिलं, त्याच्या आधीच्या दसऱ्याचं भाषण काढून पाहिलं तर मारेन, तोडेन, सोडणार नाही, आम्ही हिंदुत्व सोडलं नाही आहे, तुमचं हिंदुत्व वेगळी आहे, आमच्या जीवावर तुम्ही मोठे झालात, असे कॉमन सगळे विषय आहेत. आणि ते मला असं वाटतं की फ्रस्ट्रेशन व्यक्त करण्यासाठी राज्याचा मुख्यमंत्री या पदावर बसल्यानंतर ही भाषा काही बरोबर आहे असं नाही की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्ष विसरून सर्वांना समान न्याय दिला पाहिजे. तर ह्यांची भाषा ही सारखी ठोकेन, तोडेन, दाखवून देईन, बघून घेईन, बघाच मी आता बाहेर पडतो मग काय काय होणार आहे बघा, अशा प्रकारची चाललेली आहे. आणि याचासुद्धा सर्वसामान्य माणसांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं. तिसरा मुद्दा जो प्रामुख्याने नगरपंचायत निवडणुकीच्या निकालांच्या बाबतीमध्ये विश्लेषण करतानाचंही बहुधा शिवसेनेला रुचलं नाही आहे आणि त्याचंही काही समर्थन करण्याचा ते प्रयत्न करत आहेत की आम्ही कमी ठिकाणी लढलो, मग आमच्याशी गद्दारी झाली वगैरे वगैरे. बाकी तर आकडेवारी मी वारंवार मांडले की 8च नगरपंचायती अशा आहेत की ज्याच्यामध्ये शिवसेनेला 9 म्हणजे मेजॉरिटी प्युअर मिळाली. पण भोपळासुद्धा फोडता आला नाही अशा नगरपंचायती ज्या आहेत त्या शिवसेनेच्या 43 आहेत की जिथे त्यांना हातही उघडता आलेलं नाही. तर मला असं वाटतं की ही स्थिती सगळी विचार करायला लावणारी स्थिती आहे. आणि अशा प्रकारचं अपयश जेव्हा येतं, अशा प्रकारे डोळ्यासमोर दिसत असतं की आपल्या पक्षाचा ऱ्हास होत चाललेला आहे, त्यावेळेला माणूस निराशेतून जो थैतायाट करतो ते उद्धवजी करत आहेत. प्रताप सरनाईकांच्या केसबद्दल आम्ही राज्यपालांना निवेदन दिलेलं आहे. त्यावर आदित्यजीने असं म्हटलं की राज्यपाल हा यांचा अड्डा झालेला आहे. अरे बाबा, तुझे बाबा म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे जर भेटायला माझ्यासारख्या एका राज्याच्या पक्षाला, राष्ट्रीय स्तरावरच्या पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षालाही उपलब्ध नाहीत भेटायला, तर मग महाराष्ट्राचं घटनात्मक सर्वोच्च स्थान राज्यपाल आहे, लोकायुक्त आहेत. लोकायुक्त अजूनही जॉईन झालेले नाहीत, त्यांनी मला असं वाटतं की कामाला सुरुवात नाही केली. म्हणून आम्ही राज्यपालांकडे गेलो. राज्यपालांकडे आम्हाला जायला आवडतं की नाही तर ते आमचे सगळ्यांचे सिनियर आहेत, घटनात्मक विषय प्रमुख आहेत, पण तुम्ही अवेलेबल नाही आहात.
तुमच्याबद्दल कुठलीही खात्री उरलेली नाही की तुम्ही एखादी गोष्ट ऐकणार आहात आणि काही करणार आहात. ऐकणार आहात आणि करणार आहात तर चला प्रताप सरनाईकांच्या विषयात करा काय करायचं ते, की तुम्ही एका माणसाला अशा प्रकारे फेवर करू शकत नाही असा जर आपला कायदा सांगतो, अशी जर आपली घटना सांगते, अशी जर मंत्री होताना जी आपली शपथ सांगते, तुम्हाला जर द्यायची असेल जसं ते गुंठेवारीच्या विषयामध्ये आम्ही खूप आंदोलनं केली आणि आता ती गुंठेवारीची स्कीम झाली, ती सगळ्यांना लागू झाली. ती केवळ संदीप खर्डेकरांना लागू झाली, केवळ चंद्रकांत पाटलांना लागू झाली. आणि त्यामुळे असे सगळेच विषय अंगाशी आल्यामुळे शिवसेना संत्रस्त आहे. वारंवार हिंदुत्वाचे विषय काढतायत. हिंदुत्व तुम्ही सोडलं आहे की नाही हे काँग्रेसला सांगा. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यामध्ये बोलत आहेत. पत्रकारांशी बोलत असताना उद्धव ठाकरेंचं बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी साधलेलं जो संवाद आहे त्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे. शिवाय नाना पटोले यांनी जे वक्तव्य केले त्यावरती देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया देऊ केली. यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपण जाणून घेणार आहोत आमच्या बायजूस यंग ज्युनियर्स या विशेष उपक्रमाबद्दल. या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या अवतीभोवती असणाऱ्या काही असामान्य मुलांना आम्ही शोधून काढण्याचा प्रयत्न करतोय, ज्यांच्यात असणारे वेगवेगळे गुण आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. बघूयात आज आपण काय पाहणार आहोत. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत यानी संगीत का महासागर, और हमारे आज के पहले जीनियस इस महासागर का एक बहुमूल्य मोती है. ये सिर्फ 14 साल की उम्र में 6 भाषाओं में गाना गाते हैं. 2020 का ग्लोबल चाइल्ड प्रोडिजी अवार्ड जीत चुके हैं. ये हैं कर्नाटिक म्यूजिक की शान बन चुके बेंगलुरु के राहुल वेलर. Namaskara. Come, sit. Now, your parents are IT professionals. Yeah. And you are singing Carnatic music. How did this happen? Actually, the credit of identifying my interest in music goes to my parents. Please welcome Padma Shri Sri Shankar Mahadevan. Hello, namaste. How are you? Rahul, so nice to see you. Vande Mataram. Vande Mataram. Sujalam Subhalam Malayaj Sheetalam. सिरी, आपने एक नए राग का आविष्कार किया है, वो भी कर्नाटिक संगीत में. Tell us a little more about it. I created a new ragam called Namo Veena Pani in dedication to Dr. Jayanti Kumaresh ma'am, as I'm a huge fan of her. Namaste, Namaste, Juhi. namaste. Come. How are you? I'm great. आइए बैठिए. बचपन से ही साइंस ऐसा सब्जेक्ट था which intrigued me. मेरे डैड के साथ रह के I got influenced from him. He as well is a person who is very interested in science. Science में क्या अट्रैक्ट करता था आपको? Within science. The fact that science has the power to change anything. आणि यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा आहे. बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.